नमस्कार मित्रांनो, मी सतीश गाणार तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा स्वागत करतो. तर आज आपण तुम्हाला दाखवणार आहे, आज आमच्या आद्रकीला पाणी कमी पडलं आहे. तर पाणी आम्ही आणतो थेट किती पाईप 60 पाईप टाकून आपण पाणी आणणार थेट जेवगले मामा दत्ता मामाच्या इथून पाणी आणणार आहे आपण. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघत राहा. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो, सगळं दाखवतो. चला कंटिन्यू करा. चला तर मित्रांनो, तर आता पाईप टाकण्यासाठी सुरुवात केली होती. आमच्या इकडं होते आपले तुषार सिंचनचे 30 पाईप होते. त्यामधले 15-15चा गठ्ठा केला होता आम्ही आणि 15 पाईप मी आणि पप्पा सोबत घेऊन चाललो होतो आपले दत्ता जेवगले मामा यांच्या घरी. आमच्या घरापासून त्यांच्या घराचं अंतर कमीत कमी 500-600 मीटरवर असन. तिथून ते आम्ही डोक्यावर मी आणि पप्पा पाईप घेऊन चाललो होतो. पाईप खूप जड होते, पण त्याला दुसरं काही ऑप्शन पण नव्हतं. त्यामुळे मग आम्ही तिकडं मी आणि पप्पा पाईप घेऊन चाललो होतो. आमचे 30 पाईप आणि चुलत भाऊचे असे 30 पाईप एकूण 60 पाईप आम्ही टाकणार होतो. आणि शेवटी आम्ही पाईप जोडण्यास सुरुवात केली आणि तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो. पूर्ण 60 पाईपांचा हा व्हिडिओ काढला होता मी, पूर्ण दाखवतो. आमच्या विहिरीपासून तर त्यांच्या विहिरीपर्यंत तुम्हाला सगळं डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला. तर जास्त लांब असल्यामुळे मी हा व्हिडिओ फास्ट केला होता. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला पुढं दिसेलच. पाईप टाकताना एक रस्ता लागतो, तिथे पाट आहे. पाटामुळं तिथून मोठमोठ्या गाड्या जात असतात. त्यामुळं तिथून आरपार रस्त्यासाठी तिथं आम्हाला पूर्ण एक पाईपाचा रस्ता लाईन खांदावं लागली तिथं. आणि खूप निब्बर असा रस्ता होता. खूप कष्टाने आम्ही ते पाईप गाडला होता. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कसं पाईप खणतोय. असा घाम निघला होता भयानक. आणि त्याच्यानंतर पुढं खणण्यासाठी खूप निब्बर होतं. त्या जेवगले मामाने पण आम्हाला मदत केली आणि त्यांच्या मुलांनी पण मदत केली. आणि मी पप्पा आणि असे सगळ्यांनी मिळून त्या रस्ता खोदला आम्ही आणि त्याच्यामध्ये पाईपलाईन टाकली. तुम्ही बघू शकता असं पाईप टाकला आणि तिथं दगड पण ठेवला आमचे वाहनं जाऊ नये म्हणून गाडीवर. मग तिथून पूर्ण पाईप जोडत तर थेट त्यांच्या तिथे कॉक आहे का तिथे आम्ही नेला. मी कंटिन्यू व्हिडिओमध्ये बघत राहा. मी व्हिडिओ थोडासा फास्ट केला आहे व्हिडिओ, कारण 60 पाईप जोडण्यासाठी खूप वेळ लागला होता आणि लांब अंतर पण खूप लांब होतं. तर व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू बघत राहा. त्यासाठी मी फास्ट केला होता. समोर तुम्हाला पप्पा दिसत असेल तर तो समोरचं ते झाड दिसते का तीनच्या खाली तिथपर्यंत पाईपाचा बँड होता. आणि तिथून हे पाईप आपल्या डायरेक्ट विहिरीपर्यंत असं म्हणजे 60 पाईप जोडले होते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी इथं जोडलेलं आहे. स्क्रू मारून तिथं ह्या बँडवरून थेट आपल्या विहिरीपर्यंत पाणी जाणार होतं तिथून. त्याच्यामुळं तिथं पॅक करणं गरजेचं होतं एकदम. मग तिथं मी 2 स्क्रू मारले आपले स्क्रूड्रायव्हरनी आणि तिथं एकदम पॅक केलं. त्याच्यानंतर मग तिथून आता इथे ह्या कॉकवरती एकदम पॅक झालं होतं, कारण पाणी निघायचा काही विषयच नव्हता, कारण मी ते स्क्रूने आवळलं होतं. आणि त्याच्यानंतर मग स्क्रू काय लवकर बसत नव्हता, कारण जो आपला स्प्रिंगलरचा पाईप आहे काळा का तो खूप कडक असतो. त्याच्यामध्ये स्क्रू काय लवकर बसत नाही. त्यामुळं थोडीशी मेहनत घ्यावी लागली स्क्रू बसण्यासाठी. तीनदा निघत होता, त्यामुळे मी त्याला जोर लावून बसत होतो. आणि शेवटी मी ते स्क्रू बसवला. दोन्ही पण स्क्रू बसवले तिथं, इकडून एक तिकडून एक. आणि त्याच्यानंतर मग आम्ही विहिरीवर गेलो. मी पुढं बघू शकता का पप्पा ते डाव्या साईडचा एक फ्यूज जळाला होता. तो 2-2 मिनटाला गरम होत होता. तर त्यांची मोटर चालू पण केली नव्हती खूप दिवसापासून, त्याच्यामुळं ते वायर खूप गरम होत होतं आणि ते जळाला बी होतं वरतून. मग पप्पांनी ते खोलून त्याला शिलून त्याला पॅक जोडलं होतं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी पप्पाला काय एवढं म्हणजे दिसत नसल्या कारणामुळे त्यांचा मुलगा म्हणे मी जोडतो म्हणे. तर मग त्यांनी हातामध्ये स्क्रूड्रायव्हर घेऊन मग ते वायर त्याच्या फ्यूजमध्ये घालून पॅक केलं. आणि त्याच्यानंतर मग त्यांची मोटर खूप दिवसापासून 5-6 महिन्यापासून बंद होती. तर ती मोटर चालू केली. पाणी काढून बघितलं आम्ही, पाणी निघते का उलटी आहे का
स्विच आली आहे म्हणून, आणि मग पाणी मारलं मोटरीनं. ही जी विहीर बघताय तुम्ही, ही त्यांची विहीर आहे आणि त्यांच्या विहिरीमध्ये खूप पाणी आहे. त्यांची विहिरीला खूप पाणी लागलेलं आहे, तर त्यामुळे मग ते म्हणे मग आमच्या विहिरीतून पाणी घेऊन जा. आणि ही आपली आहे विहीर. तर ह्या विहिरीमध्ये फायनली आम्ही सगळी 3-4 घंट्यानंतर, मेहनतीनंतर खूप मेहनत घेतली ह्या पाण्यासाठी आम्ही, आणि फायनली आमच्या विहिरीत पाणी पडलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग इथून आम्ही आमच्या पाईपलाईनमधून ड्रीपसाठी, आमच्या अद्रकीसाठी पाणी देणार आहोत. कारण पावसाची वाट पाहता पाहता कमी जास्त 10-15 दिवस उलटून गेल्यानंतर हे पावसाचा पत्ता नाही आहे. त्यामुळं अद्रकीला पाणी देणं गरजेचं होतं. त्यामुळं दत्ताभाऊ तुम्ही आमच्या विहिरीतून घेऊन जा पाणी. तर त्यांनी पाणी दिल्याबद्दल त्यांचे खूप आभार. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.